मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे साहित्य विवर या यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवर आपण एक सिरीज चालवलेली आहे। त्या सिरीजचं नाव आहे इंग्लिश ग्रामर आणि त्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण घेत आहोत। याआधी एक लेक्चर आपण कंप्लीट केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जवळजवळ अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार म्हणजे आता A to Z असे कॅपिटल लेटर्स आहेत किंवा लेटर्स आहेत इंग्रजीमध्ये, त्यानुसार आपण बघतो या अल्फाबेटनुसार जेवढे काही वन वर्ड सबस्टिट्यूशन होतील ते आपण घेणार आहोत म्हणजे घेत आहोत। तर अशा प्रकारे A to Z अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सिरीज कंप्लीट करायची आहे म्हणजे जेणेकरून आपले जवळजवळ सगळे वन वर्ड सबस्टिट्यूशन कवर होतील आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन कवर झाल्यानंतर आपण त्याच्या संबंधित TCS पॅटर्न किंवा IBPS पॅटर्न आहे किंवा MPSCने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत त्याचे सुद्धा PYQ क्वेश्चन सिरीज आपण घेऊ। सुरुवातीला आपण जे काही लिस्टेड आहेत म्हणजे आतापर्यंत पूर्ण जी लिस्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनची ती आपण कवर करणार आहोत। तर लेक्चर नक्की कंटिन्यू करा। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे। तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या त्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन तसेच इंग्लिश व्होकॅब्युलरीवर प्रश्न असतो म्हणजे असतोच। तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। तर आज आपण पुढचे जे आहेत ते वन वर्ड सबस्टिट्यूशन घेणार आहोत। मागच्या भागामध्ये आपण पहिले 20 वन वर्ड सबस्टिट्यूशन कवर केले। आता या भागामध्ये 21वा वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण घेऊ। 21वा शब्द आहे ॲनिमिया। ॲनिमिया म्हणजेच काय होते तर रक्तक्षय होते। रक्तक्षय म्हणजेच काय इंग्लिशमध्ये त्याला काय एक्सप्लेन कराल तर लॅक ऑफ ब्लड म्हणजे रक्ताची कमतरता किंवा रक्त नसणे किंवा पुअरनेस ऑफ ब्लड किंवा रक्ताची कमतरता असणे त्यालाच आपण काय म्हणतो ॲनिमिया असं म्हणतो म्हणजे रक्तक्षय असं म्हणतो। रक्तक्षय आपण प्रामुख्याने महिलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तर पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचं किती प्रमाण असते तर महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं किती प्रमाण असते तर आपण बघतो सहसा पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण 13.5 ते 17.5 ग्रॅम प्रति डेसिलिटर असं म्हणजे बोलण्यात येते। 1 डेसिलिटर म्हणजेच 100 ml म्हणजेच 13.5 ते 17.5 ग्रॅम प्रति 100 mlला पुरुषांमध्ये रक्त असायला हवं। तर महिलांमध्ये 11.5 ते 15.5 पर्यंत ग्रॅम प्रति डेसिलिटर। 1 डेसिलिटर म्हणजेच 100 ml हे लक्षात ठेवा। अशा प्रकारे रक्ताचा म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण महिला आणि पुरुषांमध्ये असायला हवं आणि यापेक्षा कमी असेल तर त्याला रक्तक्षय होण्याचा जास्तीत जास्त चान्स असतात। पुढचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ॲन ॲस्ट्रोनॉमर। ॲस्ट्रोनॉमर म्हणजे आपण काय म्हणू त्याला ॲस्ट्रोनॉमर म्हणजेच काय होते खगोलशास्त्रज्ञ। अ पर्सन हू स्टडीज द सेलेस्टियल बॉडी ॲट नाईट त्यालाच आपण ॲस्ट्रोनॉमर असं म्हणतो। ॲस्ट्रोनॉट आणि ॲस्ट्रोनॉमर दोन वेगवेगळे शब्द आहेत। बऱ्याच वेळा कन्फ्युजन होऊ शकते। ॲस्ट्रोनॉट म्हणजे अंतराळवीर होते तर ॲस्ट्रोनॉमर म्हणजे खगोलशास्त्रज्ञ होते। हे दोन कन्फ्युजिंग वर्ड आहेत। तर समोरचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ऑडिटर। ऑडिटर म्हणजे काय तर त्याला लेखापरीक्षक असं म्हणतात। तर आता इंग्लिशमध्ये त्याचं मिनिंग काय होते ते पाहू। वन हू मेक्स ॲन ऑफिशियल एक्झामिनेशन ऑफ अकाउंट्स असा कोणी जो ऑफिशियल एक्झामिनेशन करते अकाउंटचं म्हणजेच काय करते एका प्रकारे आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो की लेखापरीक्षण करते त्यालाच आपण काय म्हणतो ऑडिटर असं म्हणतो। पुढचा शब्द आहे वन हू परस्यूज सम आर्ट ऑर स्पोर्ट्स ॲज अ हॉबी। एखाद्याला म्हणजे ॲमेच्युअर हा शब्द त्याच्यासाठी हौशी एखाद्याला एखाद्या आर्ट आवडते किंवा एखाद्याला कुठली वेगळीच हॉबी असते म्हणजे त्याला हौशी एखाद्या गोष्टीमध्ये इथे एक गोष्ट लक्षात घ्या की परस्यूज म्हणजे पाठपुरावा करणे असं होते। तर वन हू परस्यूज सम आर्ट ऑर स्पोर्ट्स ॲज अ हॉबी त्याला आपण ॲमॅच्युअर असे म्हणतो म्हणजेच हौशी असं म्हणतो। हा शब्द नवीन आहे तर लक्षात ठेवा। पुढचा शब्द आहे आर्टिसन। आर्टिसन म्हणजे कारागीर असं त्याला म्हणतात। मग कारागीर म्हणजे कशा प्रकारे आपण काय म्हणू शकतो नेमकं इंग्लिशमध्ये मेकॅनिक ऑर क्राफ्ट्समॅन हू हॅज ॲक्वायर्ड स्किल इन अ पर्टिक्युलर क्राफ्ट्स। आर्टिसन म्हणजे कुठल्याही प्रकारचा कारागीर मग तो कोणी असू शकतो तो मेकॅनिक असू शकतो किंवा क्राफ्ट्समॅन असू शकतो। वन हू ॲक्वायर्ड स्किल ज्याच्याकडे कौशल्य आहे असा कोणी पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये जसं क्राफ्ट्समॅन आहे तर त्याला क्राफ्टबद्दल माहिती असेल अशा प्रकारे। तर म्हणून याला काय म्हणतात आर्टिसन म्हणजेच काय कारागीर। पुढचा शब्द आहे अँटीसेप्टिक। अँटीसेप्टिकवर बऱ्याच वेळा प्रश्न पडलेला आहे। अँटीसेप्टिक म्हणजे काय जंतुनाशक आपण त्याला असं म्हणू शकतो।
अँटीसेप्टिक काय, अँटीबायोटिक काय, यावर बऱ्याच वेळा प्रश्न पडलेले आहेत. तर अँटीसेप्टिकचा अर्थ इंग्लिश मिनिंग होते अ मेडिसिन विच प्रिव्हेंट इन्फेक्शन बाय किलिंग जर्म्स. अशी मेडिसिन की जे इन्फेक्शन थांबवते त्याला आपण अँटीसेप्टिक असं म्हणतो, म्हणजे जंतुनाशक. आणि कशा पद्धतीने की त्यामध्ये इन्फेक्शनला काय करते, इन्फेक्शनपासून प्रिव्हेंट करते, कारण की काय करते, जंतूंचा नाश करते. आणि आपण त्याला काय म्हणतो, अँटीसेप्टिक. बऱ्याच वेळा आपण अँटीसेप्टिक औषधे आणतो, अँटीबायोटिक्स औषधे आणतो. सेप्टिक आणि अँटीबायोटिक दोन वेगवेगळे टर्मिनॉलॉजी आहेत. समोर आपण बघतो की ॲल्चिमी म्हणजे काय, प्राचीन रसायनशास्त्र. केमिस्ट्री इन एन्शियंट टाइम्स, त्यालाच आपण ॲल्चिमी असं म्हणतो. समोरचा शब्द आहे एरोनॉटिक्स आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. उड्डाणशास्त्र म्हणजेच काय, द आर्ट ऑफ फ्लाईट, यालाच काय म्हणतो आपण, एरोनॉटिक्स असे म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा शब्द आपण बघतो की ध्वनिशास्त्र, त्याला अकॉस्टिक असं म्हणतात. अकॉस्टिक द स्टडी ऑफ साऊंड. जर तो ध्वनीविषयी जर अभ्यास करत असेल किंवा ध्वनीविषयी अभ्यासाला काय म्हणतात, अकॉस्टिक म्हणजे ध्वनिशास्त्र असे म्हणतात. ॲमेझॉन आपण बघतो की जगातली सर्वात मोठी नदी म्हणजे ॲमेझॉन. आणि आता तुमच्यासाठी प्रश्न आहे की जगातली सर्वात लांब नदी कोणती. दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत. जगातली सर्वात मोठी नदी म्हणून ॲमेझॉनला ओळखलं जाते आणि ती कुठे आहे हे कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तसंच जगातील सर्वात लांब नदी कोणती आणि ती कुठे आहे आणि तिचं म्हणजे कुठे आहे, म्हणजे तिचा उगम कुठून होतो, कोणत्या देशात आहे, ते कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर आपण बघतोय ॲमेझॉन म्हणजे काय, वीरांगना. बऱ्याच वेळा आपण हे ॲमेझॉन नाव खूप ठिकाणी बघतो. तसंच हे काय आहे, तसेच मार्केटिंगसाठीच ॲमेझॉन ॲपसुद्धा आहे. तर त्यावरून तुम्ही हा शब्द लक्षात ठेवू शकता. ॲमेझॉनचा अर्थ काय होतो, वीरांगना. अ मस्कुलाईन वुमेन याचा अर्थ एका स्त्रीशी रिलेटेड येतो. वीरांगना असा येतो, अ मस्कुलाईन वुमेन. मस्कुलाईनचा अर्थ इथे नोट करून घ्या. मस्कुलाईन म्हणजे मर्दानी. जसं आपण उदाहरणार्थ झाशीची राणी असं जर घेत असू तर त्याला आपण वीरांगना, आणि मस्कुलाईन हा शब्द म्हणजेच मर्दानी असं त्याला आपण म्हणू शकतो. पुढचा शब्द आहे ऑडॅसिटी. अ विलिंगनेस टू टेक बोल्ड रिस्क. धाडसी. एखादं मोठं कृत्य करण्यासाठी घेतलेला निर्णय असतो त्याला काय म्हणतात, ऑडॅसिटी, धाडसी वृत्तीचा व्यक्ती किंवा धाडसी आपण असं त्याला म्हणतो. लक्ष ठेवा, अ विलिंगनेस टू टेक बोल्ड रिस्क. आता इथे विलिंगनेस हा शब्दसुद्धा आला आहे. विलिंगनेस म्हणजेच काय होते, एखादी तीव्र इच्छा किंवा इच्छा, त्याला आपण विलिंगनेस असं म्हणतो. अ विलिंगनेस टू टेक बोल्ड रिस्क, त्यालाच आपण ऑडॅसिटी हा एक शब्द आहे. लक्षात ठेवा, धाडसी असं त्याला आपण म्हणतो. समोरचा शब्द आहे आर्किटेक्ट म्हणजे काय, तर गृहशिल्पी असा त्याचा मराठीत अर्थ होतो. वन हू प्लॅन्स ऑर डिझाईन बिल्डिंग, जो इमारतीशी संबंधित डिझाईन बनवतो किंवा त्याच्याशी संबंधित प्लॅन करतो त्याला काय म्हणतात, आर्किटेक्ट असं म्हणतात. स्पेलिंग बरोबर पाहून घ्या. नंतर समोरचा शब्द आहे ॲनेक्डोट. तर समोरचा शब्द ॲनेक्डोट आहे. ANECDOT असं त्याचं स्पेलिंग आहे. म्हणजेच काय, इंग्लिश मिनिंग त्याचा होते अ शॉर्ट युजली अम्युझिंग स्टोरी अबाउट द सम रिअल पर्सन ऑर इव्हेंट. एखाद्या वास्तविक व्यक्ती किंवा प्रसंगाचे आनंददायी वर्णन करणं म्हणजे त्याला उपाख्यान असं आपण म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, ॲनेक्डोट असं म्हणतो. म्हणजे याचे स्पेलिंग आहे ते व्यवस्थित करून घ्या. ANECDOT असं त्याचं स्पेलिंग आहे. नंतर पुढचा शब्द आहे ॲक्वॅरियम. म्हणजे काय, मसाले म्हणजेच काय, अ टँक ऑफ फिश. माशांना ठेवण्यासाठी जे टँक असते त्याला आपण काय म्हणतो, ॲक्वॅरियम असं म्हणतो. समोरचा शब्द आहे आर्किॲक म्हणतात किंवा आर्चिॲक म्हणतात, जसा तुम्हाला उच्चार वाटला तसा घ्या. नंतर यालाच काय म्हणतो आपण, प्राचीन किंवा पुरातन असं म्हणतो. व्हेरी ओल्ड फॅशन, बिलॉंगिंग टू मच अर्लियर पिरियडचे, खूप काळापासून आलेली आहे, पुरातन आहे, त्याला खूप जुनी आहे अशी फॅशन वगैरे, त्याला काय म्हणतो आपण, आर्किॲक किंवा आर्चिॲक जे म्हणायचं आहे ते लक्षात ठेवा. आता समोर आपण बघतो की ॲम्बिव्हायलेंट किंवा ॲम्बिव्हायलेंट. तर यामध्ये याचा अर्थ काय होतो, म्हणजेच कॉनिस्युअर असं म्हणतात.
तर एकाच वेळी एका व्यक्तीबद्दल दोन परस्पराविरोधी भावना असणारा असा हा शब्द आहे. इथं मर्मज्ञ असा सुद्धा याचा अर्थ होतो, गुणज्ञ असा सुद्धा अर्थ होतो ॲम्बिव्हॅलंटचा. नंतर समोरचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ॲरिस्टोक्रेसी. ॲरिस्टोक्रेसी म्हणजे काय होते, उच्चवर्णीयांचे शासन, गव्हर्नमेंट बाय नोबल्स. गव्हर्नमेंट बाय नोबल्स त्याला काय म्हणतात, ॲरिस्टोक्रेसी असं म्हणतात. समोरचा शब्द आहे टाळ्यांचा गजर. टाळ्यांचा गजर म्हणजे अप्लॉज असं त्याला म्हटलं जातं. त्याला म्हटलं आपण टाळ्यांचा गजर. गिविंग बिग हँड टू समवन अँड चेअरिंग. गिविंग बिग हँड टू समवन अँड चेअरिंग त्यालाच आपण काय म्हणतो, अप्लॉज असं म्हणतो. समोरचा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ऑटोक्रेसी. हा झालेला आहे, पण त्यावेळेस थोडं मिनिंग वेगळं होतं. वेगळं म्हणजे अर्थ एकच होतो, फुल पॉवर इन द हँड ऑफ वन मॅन. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑटोक्रेसी असं म्हणतो, हुकुमशाही. समोरचा शब्द आहे ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे, ॲनिमल लिव्हिंग इन वॉटर. त्याला काय म्हणतो आपण, पाण्यामध्ये राहणारे. आणि जे जमिनीवर राहतात त्यांना काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जे पाण्यात राहतात त्यांना आपण काय म्हटलं, ॲक्वॅटिक. तर जे जमिनीवर राहतात त्यांना आपण काय म्हणू, आणि जे पाण्यात आणि जमिनीत दोन्ही ठिकाणी राहतात त्यांना आपण काय म्हणू. तर याच्यासाठी जे शब्द आहेत इंग्लिश वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा, सर्च करा. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा शब्द आहे अराजक, अनार्ची. अनार्ची म्हणजेच काय होते, अराजक. अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट, जिथे सरकार नाही आहे किंवा रूल नाही आहे, कायदा नाही आहे, त्या ठिकाणी काय होते, अराजकता होते. म्हणजे अराजक, अनार्ची असं आपण म्हणतो. कुठल्याही प्रकारचे रूल वगैरे नसतात, जसं ज्याला वाटते तसं ते शासन असते, म्हणून तिथे अराजकता होते. यालाच आपण काय म्हणतो, इंग्लिश वर्ड आहे हा, पण खूप वेळा विचारण्यात आलेला शब्द आहे, अनार्ची. अशा प्रकारे आपण आजचे जे काही इंग्लिश मराठी मिनिंग आहेत ते आपण समजून घेतले, आणि या समोरचे शब्द आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत. हा भाग तुम्हाला कसा वाटला, याच्याशी संबंधित जे काही प्रश्न असतील ते आपण समोर ही सिरीज कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत. आणि जे काही PYQ आहे, TCSने घेतलेले किंवा IB असतील, IB पेजचे मेमरी बेस असतात, त्या शक्यतो ते मिळत नाही, पण TCSचे रिस्पॉन्स शीटमधून आपल्याला ज्या आहेत PYQ ते मिळू शकतात. तसेच MPSCचे PYQ तर आपल्याकडे आहेतच. मग हे PYQ आणि त्याची वेगळी सिरीज आपण समोर घेणार आहोत. सुरुवातीला आता सध्याच्या आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार संपूर्ण PYQ, संपूर्ण वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण कवर करत आहोत. अशा प्रकारे पूर्ण इंग्लिशची व्होकॅब्युलरी आपण कवर करू. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.